नमस्कार, मी पूनम, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी स्ट्रीट स्टाईल कुरकुरीत प्रमाणबद्ध पद्धतीने इथे मिरचीच्या भज्या बनवल्या आहे। ह्या भज्या बनवताना आपण एक ट्रिक शेअर केलेली आहे, जी ट्रिक वापरून तुमची भजीसुद्धा 100% अगदी कुरकुरीत तयार होईल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, त्यासाठी मी 7 ते 8 इथे जाड आकाराच्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। मिरच्या आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्या आणि लांबट आकारात एक कट दिला की देठापाशी एक आडवा कट द्यायचा छोटासा, त्यामुळे ही मिरची व्यवस्थित ओपन होते। आणि यामधल्या सर्व बिया मी काढून टाकणार आहे। अशा प्रकारे बिया काढून टाकल्या की ही मिरचीची भजी जास्त तिखट चवीला होत नाही। पण बिया काढणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे। तुम्हाला तिखट मिरचीची भजी खायला आवडत असेल तर त्यातल्या बिया काढल्या नाही तरीही चालेल। त्याचबरोबर तुमच्या आवडीची कुठलीही मिरची तुम्ही ह्या भजीसाठी वापरू शकतात। पण आज आपण अगदी स्ट्रीट स्टाईल ह्या भज्या बनवत आहोत, त्यामुळे मी इथे जाड आकाराच्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे। त्याचबरोबर बाजारामध्ये अशा हिरव्या पोपटी मिरच्या मिळतात, त्यासुद्धा तुम्ही यासाठी वापरू शकतात। या पोपटी मिरच्यांनाही फक्त काप देऊन घ्यायचा आहे आणि त्यानंतर सर्व मिरच्यांना आता आपल्याला अगदी बोटाला लागेल इतकंच मीठ लावून घ्यायचं आहे। खूप जास्त मीठ लावायचं नाही आहे, नाही तर मिरचीची भजी खारी होऊ शकते। अगदी थोडंसं मीठ लावून घेतलं आहे। आता एका बाउलमध्ये 1 कप हलक्या हाताने भरून घेतलेलं बेसन पीठ घेतलं आहे। यामध्ये आपल्याला 2 पोह्यांचे चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि दोघंही पीठ आपल्याला चांगले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं करत यामध्ये पाणी टाकायचं आहे। तर आपल्याला हे पीठ खूप सैलसरही नाही आणि खूप घट्टही भिजवायचं नाही आहे, तर पाण्याचं प्रमाण खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी। तर मी सुरुवातीला अर्धा कप पाणी टाकलेलं आहे। तर हे पीठ आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी एकाच दिशेने फिरवत चांगलं फेटून घ्यायचं आहे। तर हे बघा, वरतून मी याला 2 टेबलस्पून म्हणजे 2 मोठे चमचे पाणी वापरलं आहे। एकूण अर्धा कप आणि 2 टेबलस्पून मी यामध्ये पाणी वापरलेलं आहे आणि चांगलं फेटून घेतलं आहे 5 ते 6 मिनिटांसाठी। जसं हे पीठ फेटलं जातं हे हलक्या रंगाचं तयार होतं आणि हातालाही हलकं लागायला लागतं। यामध्ये आता आपल्याला पाव चमच्यापेक्षाही कमी हळद टाकायची आहे। त्यानंतर पाव चमचा आपल्याला यामध्ये धना पावडर आणि पाव चमचा क्रश करून घेतलेले आहे। बघा, अशा प्रकारे हातावर त्या क्रश करून घ्यायच्या ओवा आणि मग टाकायच्या आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आणि पुन्हा आपल्याला हे पीठ 1-2 मिनिटांसाठी फेटून घ्यायचं आहे, म्हणजे आपली मिरचीची भजी लालसर रंगाची तयार होत नाही। इथे या सर्व स्टेप खूप महत्त्वाच्या आहे। आता आपण यामध्ये जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली होती स्ट्रीट स्टाईल, ती तुमच्याबरोबर मी शेअर केली आहे। तर एका पळीमध्ये कडकडीत गरम करून घेतलेलं अर्धा चमचा तेल घ्यायचं आहे। त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आणि हे कडकडीत गरम करून घेतलेलं तेल यावर टाकायचं आणि 1 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे। आता बघा, भजी तळण्याची ही प्रोसेस बघा तुम्ही, हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण मिरची आपल्याला यामध्ये डीप न करता फक्त बॅक साईड आपल्याला याची डीप करायची आहे। मी पुन्हा तुम्हाला दाखवते, हे बघा अशा प्रकारे। आणि मीडियम फ्लेमवर तेल व्यवस्थित गरम करायचं आहे आणि मग यामध्ये भज्या सोडल्या की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर ह्या भज्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहे। तर हे बघा, अशा प्रकारे हाताला थोडंसं पीठ लावायचं आणि मिरची अशी डीप करायची बॅक साईडने आणि ही मिरची आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तर सुरुवातीला असा फेस आल्यासारखं दिसतं। जशा ह्या मिरच्या आपल्या थोड्याशा तळल्या जातात तशा यावरचा फेस कमी होतो आणि मग त्या आलटून पलटून सर्व साईडने आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहे। अगदी कुरकुरीत तयार होतात। तर ह्या मिरच्या तळत असताना ज्या ठिकाणी आपण काप दिला आहे त्या ठिकाणी बऱ्याचदा तेल राहण्याची शक्यता असते। तर ह्या अशा प्रकारे मिरच्या तेलातून काढल्या की एका चाळणीमध्ये निथळत ठेवायच्या आणि गरमागरम सर्व करायच्या आहे। त्याचबरोबर इथे दुसरी ट्रिक म्हणजे, जेव्हा आपण मिरच्या अशा तेलामध्ये तळायला घेतो तेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या चिमट्याने सुद्धा या पलटवून घेऊ शकतात, म्हणजे आपल्याला ती व्यवस्थित तळता येते आणि यामधलं एक्स्ट्राचं तेल आपल्याला काढून टाकता येतं, कारण आपण इथे मोठ्या आकाराच्या मिरच्या वापरल्या आहे। तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा सर्व ट्रिक वापरून मिरचीची भजी करून बघा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।